आपला रानचा पसारा असल्यामुळं असं ना. हा सगळं लागतंय आपल्याला. कोंबड लागतंय, कुत्र लागतंय, मग काय मेंढरू लागतंय, शिरू लागतंय, सगळं म्हणजे हे पसाराच आपला रानचा आहे. कुरकुरीला भारी आहे. योगा नमस्कार मित्रांनो. योगा आता ह्यो आमचा गट आहे. काय पालात पण बसताय ना, पण आता बसलोय. हो का या पालात ना. बघा आमचा देवीचा गट कसा काय आलाय. कारण टुपली आहे खाली आणि टुपलीत गट बसावलाय. तर ह्याची आता 9 दिवस आम्ही सेवा केली. हे काय बिंडकुळ आहेत ना, ते बिंडकुळ येतात हे पाडतात या दिवा. बिंडकुळला येते इकडे खरं गावात, आजूबाजूने गावात आहे ना, त्याच्यामुळे बिंडकुळ येतात गटात पण शिरतात या. तर असं मित्र रानात असून पण सेवा करावं लागती. कारण देवाधर्माला आम्ही चांगलं बनसतो. रानात एवढी बकरी बिकरी वळतो तरी देवाची भक्ती चालू आहे. का माळा पण देवाला घातल्या त्या. मग काय चाललंय? चाललंय गट उठवाय काय निवत करायचाय पोळीचा. हा पोळीचा निवत करायचाय. पुरण घातलंय शिजाय. असं का? हो डाळ शिजली का बघती ना. डाळ आहे का? हा मग यंदा आलाय 11वीला दसरा. 11वीला दसरा आलाय का? आता 9वीला गट उठत्या, 10वीला दसरा येतो. मग बऱ्याच दिवसात या वर्षी 11वीला आलाय. किती माळा झाल्या आता गटाला? तू दररोज जायची माळा आणायला? दररोज जायची. 9 माळा झाल्या. आज 10वी माळा. 10वी माळा आज. आता चाललंय काय निवत करायचं. म्हणजे 9-10 दिवस तुम्ही उपासच केला म्हणायचं, फराळाच खाल्लं काय? हा नवरत्न होता ना. मग काय फुकून डोळ्याला काय तरच होतो का नाही? डोळ्याला होतोय नाही तर काय दूर लागून आता येळायला लागल. पुरण आलं शिजत आलंय आता. गड भारी उगावलाय तुमचा. हा उगावला नाही. आता कुरकुलीत बसावला. बरेच वर्ष कुरकुली नव्हती. असं का? गेल्या वर्षी खेळायला गेलो तेव्हा आणली. देण झालं म्हणलं गट बसवाय. यंदा नाही बसवाय भेटली. बरं पुढल्या वर्षी पण आणून गेली होती. कालच उठला 9वीला. हा काल 9वीला उठला. होय हा उठला कोणाकोणाचा काल आज. मग काय आता सर देवाधर्माचा दिवस आला नाही का? हा आता एवढा 15 देवाधर्माचाच आला. मग काय दिवाळीपर्यंत. पहिलं तुमच्या काळात लय मजा वाटत असेल. बारीकपणे लय आता गट उठायचं. खेळ आला ते गट पटल्या बसल्यापासून बैल पोळ्यापासून हवसच वाटायची. रंग आणायचा. रंग बकऱ्याला लावायचा. शेरडाला लावायचा. शेरडाला शिंगाला काव लावायचा. मेंढराला रंग लावायचा. गट बसवाय बिथाडाला टिकल्या काढायच्या चुन्याच्या. तशी हवस आता नाही राहिली का? कलर आणायचा. आता काय हवस राहिली. आता सण म्हणून वाटाना. ते नुसता मोर गट बसायचा म्हणून 8 दिवस तर नुसतं गट बसायचं. आता खेळा आलं लय मजा राहायची. आता काय मजा आहे. आता नाही मजा. आता का सण झाल्यावानी वाटाणा केल्यावानी वाटाणा खाल्यावानी वाटाणा. नमस्कार मित्रांनो. योगा आता रानातली माहिती तुम्हाला दिली. घंटीचं बटन दाबा विसरू नका. आता 9 दिवस 10 दिवस रानात भक्ती केली अशी. आता रानात बघा 9-10 दिवस आता चांगली भक्ती केली आणि देवाधर्माची चांगली सेवा केली. 2 टाइम दिवाबत्ती आपली रानातली केली. आज लय मस्त सेवा झाली आणि अशीच सेवा करा तुम्ही पण. ठेवतो मित्रांनो. आता पुढच्या पिढीने पण अशीच सवय राहू द्या. पुढच्या पिढीने पण असंच केलं पाहिजे. कारण देवाला हे विसरू नका. देवाला सांभाळा. देवाला सांभाळलं की आपलं चांगलं आयुष्यात होणार. आलेली आपल्यावर विघ्न ही दूर होणार आणि आपला परपंच
सुखात चालणार. जुनी माणसं करते तर अशीच मागल्याने मी परांपरी ठेवा. कारण आपलं परपंच सुखात चालणार आणि जे जुन्यानी करीत आलीत ते पण आपण करीत चला. नव्यांनी पण तेच दारा. नव्यांनी पण आता मागच्या पिढीने पण करीत जा. लय नका घरू पण थोडं तरी करा. कारण शांती लाभल, समाधान लाभल. आणि आई वडिलाला विसरू नका. म्हातारं झालं म्हणून त्याला काहीतरी हाडीस फिडीस करू नका. गोड बोला त्यांच्या संग. कारण त्यांचं एक आपल्याला आशीर्वाद लागल. मित्रांनो मी इथंच थांबतो. काय चाललंय पाहुणं? आपल्या आंबाबाईचं गट उठवायचे. असं का? हो. हे पाहुणं पण शिकाय गट उठवाय आलेत ना. असं का? हा गट उठवाय आले. त्यांचं काय नाव? आपलं कटके. कटके. महादेव गटके काय? माझं मग काय हाय तर गरीब मंडळी आहे ती. गरीब मंडळी. गरीब मंडळी. आता हे तळीचं काम सामान घेतलं काय? काय साहित्य काढलंय. पान, हळद, कुकू, 5 खोबऱ्याचे तुकडं, तांदूळ, हे सुपारीची खांड, कापूर, हे सगळे घेतले. ते लागतं ते करावंच लागते ना. कोंबड्या व्हिडिओ बरोबर मोकळे आता काय आपला रानचा पसारा असल्यामुळं असं ना. हा सगळं लागतंय आपल्याला. कोंबडं लागतंय, कुत्रं लागतंय, मग काय. मेंढरू लागतंय, शिरू लागतंय, सगळं म्हणजे हे पसाराच आपला रानचा आहे. मग आता बसलं का जेवायला? हा, बसतो ना आता. मग बसा बसा. हा. आता हे पोळीचं जेवण नाही हा, का? पोळीचं. मग आमटी गुळवणी. आमटी, गुळवणी. मग काय मग काय चालून या. बसू का बरं? हा बिंदास बसा पाहुणं. चालले आता ह्यांच्या पण गरम गरम पोळ्या. मग काय काय आहे, जुन्या पद्धतीवर चाललंय म्हणायचं पोळ्यांचं यांचं. कुरकुरी लय भारी आणली. आणली आपल्या देवासाठी. असं का? गट बसवण्यासाठी आहे ना. हा. रानात राहून तुम्ही दिवो बिवो समजा लावता या. करावंच लागते सेवा आपली. ही अशीच सेवा बोळी. असं का? बोळी सेवा हे रानात असून तुम्ही करताय म्हणायचं. करावं करायच लागते. मग काय काय करतात. काय आहे मित्रांनो, तेव्हा चाललंय आता हे पाहुणं रावलं समधी बोलावं लागतात. आणि हे मदत असती गट उठवायची पोळ्या म्हणजे. चालली त्या. आणि आता हे पोळ्याचं काम पण चाललंय या. पोळ्याचा निवद पोळीचा कट्टा. पोळीचा निवद असतोय ना. तर असं समजाने मित्रांनो करीत जा. परंपरा आपल्या आजा पंजापासून आलाय. आणि हे जर केलं तर देवादार मला समाधान आणि आपल्या आयुष्यात पण सुख समान भेटते. का हो पाहुणं? मग काय बरोबर आहे. हा. राम राम पाहुणं. कंच्या गावचं? आम्ही श्रीगोंदा श्रीगोंद्याचं का? आता इकडे कुठं निघालं? सत्तोबाला. असं का? म्हणजे आज खेळू का त्याचा? ठीक आहे. आमचा इथे वाडा असतो गुंजखेळा म्हणून. गुंजखेळ्या वाडा असतो. तुम्हाला युट्यूब आमचा आवडल्यामुळे तुम्ही पण गाडी फिरवली माघारी नाही का? हा ना आहे ना. भारी आवडते ना तुम्हाला? नाही तर काय. आणि लय बरीच माणसं आपले ओळखतात बरं का. काल आम्ही ह्याच्या जाण्याच्या खेळात गेलतो ना, तुमच्यासारखे लय ओळखते. बरेच लोक म्हणजे हा त्याच्यामुळे तुम्हाला आवड आली. तर भेटा आता नंतर आम्हाला. हा भेटू हा बस बस ठेवू का आता?